आता माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, मात्र या सुनावणीनंतर, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे? अगदी बरोबर आहे। आता या सगळ्या सुनावणीनंतर पुढची जी प्रक्रिया असणार आहे ती आता या सगळ्या संदर्भामध्ये ज्या हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आशुतोष राठोड, अंजली राठोड यांच्या या याचिका होत्या आणि ते देखील सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गेलेले होते। त्यामुळे आता त्या हस्तक्षेप याचिकांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाकडून काय निर्णय दिला जातोय, काय सांगितलं जात आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय। सध्याच्या घडीला सुप्रीम कोर्टाकडून माणिकराव कोकाटेंना जरी दिलासा मिळालेला असला तरी त्यांच्या पक्षाचं त्यांना पाठबळ राहणार आहे का? पक्षाकडून माणिकराव कोकाटे यांची पाठराखण केली गेलेली होती, कारण सुरुवातीला ज्यावेळेस नाशिकच्या कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आणि प्रथम वर्ग न्यायालयाची शिक्षा कायम ठेवलेली होती, त्याच्यानंतर देखील त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतलेला नव्हता। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं त्याच्या नंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी पक्षाकडून कुठेतरी माणिकराव कोकाटे यांची पाठराखण केली गेलेली होती आणि आता सुप्रीम कोर्टाकडून माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाल्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाते का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पक्ष हा माणिकराव कोकाटे यांच्यासोबत अगदी सुरुवातीपासूनच होता आणि यापुढेही पक्षाची भूमिका तशाच पद्धतीने राहील अशा पद्धतीचे संकेत अजित पवारांकडून देण्यात आलेत। पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी बघतोय, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे। तर सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली। राज्य सरकारला ही नोटीस जारी झाली आहे। नाही हे अजून कळत नाहीये, मात्र त्यांची आमदारकी वाचलेली आहे। त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांचं मंत्रिपद धोक्यात गेलं होतं। त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी राजीनामाही दिला होता, राज्यपालांनी त्याचा स्वीकार केला होता, तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला। मात्र आमदारकी हा आणखीन एक दुसरा प्रश्न त्यांच्यासमोर होता। त्यांच्या आमदारकीवर सुद्धा टांगती तलवार होती आणि त्यानंतर हायकोर्टाचा निर्णय आणि पुढे सुप्रीम कोर्टानं त्यांच्या आमदारकीला